जिल्ह्याचा पूर नियंत्रण प्रकल्प 3 वर्षात पूर्ण होईल, तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या समवेत आज मुंबईत होणाऱ्या बैठकीत या प्रकल्पावर शिक्कामोर्तब होणार आहे, अशी माहिती जागतिक बँक समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिली। या बैठकीत कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या जागतिक बँकेच्या 4 सदस्य समितीसमोर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या प्रकल्पाचे सादरीकरण केलं। कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराचे नियंत्रण करणे, पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी मराठवाड्यात वळवणे याकरता राज्य शासनाच्या महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे। या प्रकल्पासाठी जागतिक बँकेकडून 3,200 कोटी रुपयांचे वित्त सहाय्य करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेच्या ज्वलंता क्रिस्पिन वॅटसन, अनुप कारनाथ, जार्क गॉल, सविनय ग्रोवर या 4 सदस्य समितीने फिनस कॉर्नर, सुतारवाडी, प्रयाग चिखली, ज्योतिबा तावडे हॉटेल या ठिकाणी पाहणी केली। त्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्याच्या 800 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे सादरीकरण झाले। यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने आदी उपस्थित होते।